बोलायची सवय असल्यामुळे मी माईक हातात घेतला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जाताना डायसची सवय आहे. मी जास्त बोलणार नाही, 10 ते 15 मिनिटं. मला माहीत आहे तुम्हाला भूक लागली असेल, जेवणाची वेळ झालेली आहे आणि फार काही सांगणार नाही. मी तुमच्याशी बोलणार आहे, भाषण करणार नाही, गप्पा मारणार आहे. चालेल ना? मग यासाठी शांत राहावं लागेल. मग ठीक आहे. मंचावरील या संस्थेचे अध्यक्ष गणेश राणे साहेब, आमचे मित्र मंदार कार्लेकर, अभय बापट सर, विद्याधर तारी साहेब, सायली गाडी मॅडम, ज्यांचा आत्मविश्वास बघतो आहे मी, अशा मुख्याध्यापिका आसवरी कदम, कदाचित इथल्या स्थानिक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे एवढा चांगला वावर आहे. स्थानिक, हा माझा अंदाज बरोबर आहे. सतीश उपकरल आणि आपण सगळे मित्रमंडळी. खरं तर मी शक्यतो स्नेहसंमेलनाला जायचं अलीकडे टाळतो. एकदा मी माणगाव ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्या स्नेहसंमेलनाला गेलो. 10 वाजता सुरू झालं. माझ्याबरोबर माझा मित्र, कवी मित्र, तो इथे जिल्हा निबंधक अधिकारी होता, श्रीकांत देशमुख होता, तो अध्यक्ष होता आणि मी प्रमुख पाहुणा होतो. आमची भाषणाची वेळ आली तेव्हा 2:45 झाले होते. एवढे वक्ते बोलत होते. मग मी उठलो, उभा राहिलो आणि फार छान कार्यक्रम झाला असं म्हणालो आणि माझ्या शुभेच्छा आणि थांबलो. आणि आमचा श्रीकांत देशमुख तिथेच उभा राहिला आणि म्हणाला की छान कार्यक्रम केला, माझ्या शुभेच्छा. आमची दोघांची भाषणं झाली. मला छान वाटतं. असं काही झालं नाही इथे. याबद्दल जोरदार टाळ्या. अशा कार्यक्रमाला जातो तेव्हा मी फोनवर विचारत असतो की किती वक्ते बोलणार आहेत किंवा कोण राजकीय माणसं आहेत. फार मोठी जर असतील तर जातच नाही, कारण राजकीय लोक आणि सांस्कृतिक काही संबंध असेल असं वाटत नाही. राणेने अभयला मी आधीपासून खूप ओळखतो. राष्ट्रवादीचे ते कार्यकर्ते आहेत. मी पत्रकार असल्यामुळे मला माहीत आहे. मला असं वाटतं की कोणत्या भागात जावं आपण आणि कोणाशी संवाद साधावा याला खूप महत्व आहे. इथे 2 गोष्टीसाठी मी आलोय. या गावातली 2 स्नेही माणसं माझी जवळची आहेत. एक तरुण भारतचा मी जिथे 24 वर्ष काम केलं, तो माझा सहाय्यक संपादक मित्र राजेश मोंडकर या गावचा आहे. आणि कदाचित दुसरी व्यक्ती माहीत नाही तुम्हाला, तिचं नाव आहे रेवती मानगावकर. मानगावकर आहेत नाही ते? हां. तर रेवती मानगावकर मॅडम ह्या दीनानाथ मंगेशकरमध्ये वरिष्ठ पदावर आहेत. तुमच्या गावातली कोणीही नर्सिंगचं शिक्षण घेतलेली असेल, 3 वर्षाचं 4 वर्षाचं, तर जॉब त्या लावू शकतात. हे मला तर भेटा, तुमच्या गावातली माझ्याकडे नंबर आहे. कधीही तुम्हाला सुरुवातीला 15-20 हजाराची जॉब ते देऊ शकतात. अतिशय साधस मॅडम आहेत आणि त्यांनी कासार्डे तिट्यावर घर बांधलेलं आहे त्यांच्या सासऱ्याने, पण या गावच्या आहेत, त्या इथे येतात. आम्ही आत्ता माझे मिसेस आणि आम्ही येत होतो इकडे, तेव्हा मला असं वाटलं की अरे किती लांब असेल, पण आल्यावर बरं वाटलं की गाव अतिशय निसर्ग संपन्न आहे. आणि अशा गावात जायला खूप छान वाटतं. कारण मी स्वतः कणकवलीत जरी राहत असेल, माझं घर बिरमोडे हॉस्पिटलजवळ बांधलेलं आहे, 20 वर्ष मी तिथे राहतो, पण गावाकडे नांदगावजवळ तोंडवली भावशी म्हणून गाव आहे, तिथे शेतीवाडी आहे, काजू बागायत आहे. आम्ही जातो. माझा काजूचा व्यवसाय आहे. कांडण काजू म्हणून जो तुम्हाला रेल्वे स्टेशनला मिळत असेल, तो माझा काजू आहे. तर अशा निसर्ग संपन्न गावात आलो आणि फार स्नेह चांगला मिळाला. आपण ज्या ठिकाणी जातो तिथली माणसं जर प्रेमाची नसतील, ती एवढीच हसणारी असतील, एवढंच बोलणारी असतील, तर पुन्हा जावंसं वाटत नाही. मी आल्या मला मॅडम म्हणाल्या, सर तुम्ही बहुधा इथे येऊन गेलात, मलाही आठवत नाही,
पण हा सगळा भाग बघितला वाटतं की मी कदाचित येऊन गेले असेल खूप वर्षापूर्वी. तर अशी स्नेही माणसं महत्वाची असतात. म्हणजे घरी एखादा पाहुणा आला, म्हणजे मी जर गेलो तर त्या घरच्या गृहिणीने, माऊलीने तुम्हाला जर परत कधी म्हटलं सर या पुन्हा, तर लक्षात यावं की हे घर आपलं आहे. तशी ही शाळा मला आपली वाटली. मी एक छोटीशी गोष्ट करतो. मी कलावंत आहे. मॅडमने खूप माझा परिचय वाचला असता जवळजवळ 1 तास गेला असता. तर मी तो शॉर्ट परिचय तयार केलेला तो मी पाठवायला विसरलो. मी अनेक चित्रपटांची गाणी लिहितो. सुरेश वाडकर, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, शाहीर संभाजी भगत या लोकांनी म्हणजे गायकांनी गायलेले आहे. आणि मी साहित्याला तर 12 विद्यापीठांना माझी कविता लागली. आज एक सकाळीच येताना वाटेला फोन आला, SNDT विद्यापीठाला BA ला आत्ता कविता लागली नव्या अभ्यासक्रमाला. आजच सकाळी फोन आला. म्हणजे शुभवार्ता तुमच्याकडे येताना केवढी मोठी घडली आहे. मला असं वाटतं की तुम्ही मुलांनी, मी शिक्षणाबद्दल काही बोलणार नाही किंवा अन्य काही गोष्टी बोलणार नाही. तुमच्याचा जो 10 मिनिटाचा संवाद आहे त्यातली 2 मिनिटं गेली, उरलेली 8 मिनिटं आणि वाढली तर 5 मिनिटं. तर आपल्यातली कलागुण जे असतात ते तुम्हाला विकसित करता यायला पाहिजे. शिक्षण म्हणजे काय असतं? डिग्री घेणे म्हणजे शिक्षण नाही. माझ्या घरी सगळे पदवीधर आहेत. म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला, पण कला संस्कृतीचा काहीच संस्कार नाही. घरी पुस्तक नाही, साहित्याची परंपरा नाही. मी कविता लिहायचो, पेपरला लिहायचो. मी 1989ला जेव्हा मी गोमंतकला पहिलं काम करायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या घरच्या लोकांनी मला मुंबईला नेलं की हे काहीतरी उंडगेपणाचं लक्षण आहे कविता लिहिणं वगैरे. पण एक कार्यकर सर होते आमच्या, याच देवगड भागातले होते. तर मी पाठच्या बेंचवर बसायचो आणि काहीतरी लिहायचो. त्यांच्या लक्षात आलं, ते पाठीमागे गेले. मी काहीतरी लिहित होतो शिकवत असताना आणि मला माझ्या खंडीत असं एक मारलं असं. मी घाबरलो. मी बघतो तर सर, मला वाटलं की मोठा एखादा विद्यार्थी बघायचो आणि पाठी बसायचो. मी पाठच्या बेंचचाच विद्यार्थी होतो, मी पुढच्या बेंचवरचा नव्हतो. पण कला तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती पुढे घेऊन जाऊ शकते याचं उदाहरण देतो. एकतर ग्रामीण भागातनं आलेलं, मराठी नीट बोलता येत नव्हतं, इंग्रजी आणि हिंदीचा काहीच उपयोग नाही, आम्हाला शिकवायलाच जायचं नाही. 5वीला आमच्याकडे एक बावशीत पहिला वर्ग सुरू झाला, पहिली बॅच आमची. तर 5वीला आम्हाला शिकविणाऱ्या 4थी शिकणाऱ्या बाई होत्या, बालविधवा होत्या. वागदेकर फार माणूस चांगल्या होत्या. त्यांनी गावाकडनं सगळ्या लोकांना जमून शाळा बांधून घेतली. पण त्या बाईंचं काय दोष आहे ना, त्या कमी शिकल्या त्याला काही नाही, पण त्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिला. मी ABC वगैरे ही जे सगळं असेल अक्षर ती 8वीत शिकलो. आमचं इंग्रजी काय परिस्थिती त्यावेळी होती बघा. पण ते सर आले आणि मला उठून घेऊन गेले. मला वाटलं की आत्ता अनुभव करणार आणि पाठीवरती माझ्या वही ठेवणार आणि ती पडली की पुन्हा धपाटे लावणार. त्यांनी माझ्या खांद्यावर हात घातला आणि म्हणाले, हा तुमचा मित्र आहे आणि जी गोष्ट त्याच्याकडे आहे ती तुमच्याकडे नाही. ते म्हणाले तो कविता लिहितो आणि ती कवितेची ओळी वही दाखवली मला. आणि जे हुशार विद्यार्थी सगळे बसले होते त्या रांगेत मला बसवलं. तू कसाही अभ्यास कर, पण या रांगेत बसायचं, कारण तू कविता लिहितोस, तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. माझा आयुष्यातला पहिला आत्मविश्वास कार्यकर सरांनी वाढवला. तुमचा सगळा पहिला आत्मविश्वास या सगळ्या संस्था चालकांनी, मॅडमनी आणि त्यांच्या सहकार्याने वाढवलेला आहे. जोरदार यांच्यासाठी जरा टाळ्या. तुम्हाला आता मोल त्या गोष्टीचं कळत नसेल. आपले शिक्षक, आपले राणे सर, बापट सर, मंदार कार्लेकर आणि सगळी मंडळी काय आपल्यासाठी करतायत. मोंडकर मॅडम इथे बहुधा मुंबईला आहात ना मॅडम, तुम्ही इकडे आल्या, दानशूर व्यक्ती आहे. अशी सगळी माणसं असतात तेव्हा एखादी शैक्षणिक संस्था उभी असते. मी मंत्रालयात जातो, राजकीय लोकांशी माझे संबंध आहेत आणि राजकारणाच्या विरोधातच मी बऱ्याच वेळा बोलत असतो. बेधडक लिहितो. हत्तीलो सारखी दीर्घ कविता जी MA ला अभ्यासाला आहे
ती कविता माझी वाचल्यावर मी राजकारणाबद्दल काय बोलतो, कसं बोलतो हे लक्षात येईल. जो पक्ष सत्तेवर येईल तो माझ्या विचाराचा असला तरी चालेल, त्या विचाराच्या विरोधात मी असतो, त्या सत्तेच्या विरोधात उभा असतो. कारण कवी सत्तेच्या विरोधातच उभा असायला पाहिजे, तरच तो चांगला लिहू शकतो. मला असं वाटतं की आत्ता मुलांना जी पारितोषिकं मिळाली, आत्ता तो मुलगा एवढा सुंदर वाजवत होता, तो उठून गेल्यानंतर लक्षात आलं त्याचं सगळं जगणं, त्याच्या आयुष्यात तबला नावाची गोष्ट आहे, ती गोष्ट त्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. तो डिग्री घेऊन दे, पण त्या सगळ्या ह्याच्यात मी इथून जाताना लक्षात चेहरा कोणाचा राहणार, तर त्याचा राहणार. तो तबला वाजवणं, मला संगीताची आवड आहे. मी गात नसेल पण उत्तम गायकांचे कार्यक्रम माझ्या घरी माझ्यासाठी आयोजित करतो, मित्रांना बोलवतो. अनेक संगीतकार माझे मित्र आहेत, मी बोलवतो, त्यांच्या जेवणाची सोय करतो, राहतो, 2-3 दिवस आम्ही फिरतो. आत्ताच आम्ही एक कार्यक्रम संगीताचा केला होता, कौशल इनामदारचा कणकवली. कौशल माझा मित्र आहे. मला असं वाटतं की ही गुणवत्ता तुमच्याकडे एवढी छोटी असेल विद्यार्थ्यांनी, त्या गुणवत्तेची रेष मोठी करता यायला पाहिजे. आणि त्या गुणवत्तेची रेष मोठी करण्याचं मंच, व्यासपीठ ही शाळा असते. याची जाणीव आपल्याला होत राहायला पाहिजे. शिक्षक तर करून देतात, पण ही जाणीव महत्वाची आहे. मी एक छोटंसं पारितोषिक 100 रुपयाचं इथल्या एका विद्यार्थ्याला देणार आहे. मी आत्ता मगाशी ती सगळी रांगोळी बघितली. माझं प्रभा प्रकाशन हा व्यवसाय आहे, त्याचं एक नियतकालिक आहे, साहित्यिक, जे मराठीतलं चांगलं म्हणून समजलं जातं. भालचंद्र नेमाड्यांपासून आत्ताच्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रांगेत असणारे रंगनाथ पठारे असतील, राजन भावस असतील किंवा अनुराधा पाटील असतील, अशा सगळ्या साहित्यिकांकडे जाते आणि चांगल्या कलावंत लोकांकडे, चित्रकारांकडे जाते. चित्रकलेविषयीचे लेखही असतात. मला फक्त एका शिक्षकाने 2 दिवसात त्यातले 6 फोटो चांगले तुम्ही निवडा आणि 6 फोटो पाठवा. त्याविषयीची जे काही टिपण लिहायचं ते मी लिहीन आणि त्याबद्दलचं हे टिपण आणि ते फोटो मी माझ्या नियतकालिकात छापेन. आपला उद्देश काय आहे की आपण पुढे गेलो, पण आपल्या बरोबरची माणसं आणि आपल्या मागून येणारी माणसं ज्यांची गुणवत्ता आहे त्यांना घेऊन जाणं पुढे. आपण तर पुढे गेलोच आहोत. मराठीतला असं मंदार म्हणत होता की अजय तुम्हाला कुठला पुरस्कार राहिला असं माहित नाही. आम्ही खूप जुने मित्र आहोत, आम्ही कर्नाटक, केरळ वगैरे सगळीकडे फिरून आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की आपल्या ताटातला एक घास दुसऱ्याला देणं याच्यासारखी जगात मोठी गोष्ट नाही. आणि ही शिकवण शिक्षणाबरोबर शाळेतच मिळत असते. म्हणजे ते सरांबद्दल मंदार सांगत होता की फार टेक्निकली काही गोष्टी हुशार आहेत. मला असं वाटतं की जात, धर्म या सगळ्या पलीकडे माणसांना प्रेम करायला शिकवायला पाहिजे. सावित्रीबाईंचा मी फोटो बघितला तर ते पहिल्या शिक्षिका होत्या, ते साहजिकच आहे. पण ही शाळा अशी आहे की सावित्रीबाईंच्या बाजूला फातिमा शेख यांचाही फोटो आहे. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि कुठल्या शाळेत, तर ज्या शाळेचे भाजपच्या कार्याध्यक्ष अध्यक्ष आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी विनोदाने नाही बोलत, सर राजकारणाचा स्तरच बदललेला आहे ना, याबद्दल बोलते मी, कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही. अशी ही केवढी मोठी गोष्ट आहे ना, तर या गोष्टीचा आपण सतत गुणगौरव करत राहायला पाहिजे. मला त्यातलं एक चित्र खूप चांगलं आवडलं रांगोळीतलं. या साईडला अतिशय साधं सोपं, जगातली साधी गोष्ट असते ना ती सर्वश्रेष्ठ असते. या जगात 2 हास्य महत्वाची मानली जातात. मी गांधींवर आणि आंबेडकरांवर व्याख्यान देतो, पण त्यांच्यावरच्या दीर्घ कविता मी लिहिलेल्या आहेत. मोनालिसा ही जगातली सुंदर स्त्री समजली जाते आणि तिचं हास्य समजलं जातं. पण या जगातलं सगळ्यात सुंदर हास्य पूर्ण कपडे न घालणाऱ्या महात्मा गांधींचं होतं. बघा तुम्ही,
जगात महात्मा गांधींनी एवढं सुंदर हास्य नाही, आणि जगात सर्वात कुठल्या स्त्रीचं हास्य असतं तर राबून शेतातून भारा घेऊन चालत येणारी स्त्री संध्याकाळी जेव्हा तुमच्याकडे थांबते 2 मिनिटात निर्मळपणे हसते तेव्हाचा फोटो तिचा मारून बघा. तेवढा जे कष्टाचं हास्य श्रीमंत असणाऱ्या मोनालिसाच्या हास्याची तुलना करू शकत नाही. तर हे निर्मळ पण कुठून येतं, साधे पण कुठून येतं, तर तुमच्या प्रेमाच्या भावनेतून येतं. तर हे सुंदर चित्र, साधं चित्र, तिथे चंद्र एक दाखवलेला आहे निळा, ह्याच्यात बघा आहे ना त्या भिंतीबरोबर. हा पहिलं चित्र आहे, एवढं अप्रतिम चित्र आहे. त्या मुलीला मी 100 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. कोणी काढलं असेल तिने यावं. हा राणे तर इथे बरेच पाहुणे आहेत माझे, बरं वाटलं. माझं नाव सावंत पटेल आहे आणि फक्त कांडर लावतो. छोटस पारितोषिक. Scout clap. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात मुलांच्या, ज्या आम्हाला मिळाल्या नाहीत आयुष्यात. त्या गोष्टी माझ्या लक्षात राहतात आणि त्यानुसार मी माझा दैनंदिन व्यवहार, कुठे मी जाईल तिथे माझं वागणं असतं. खरं तर मी व्याख्यान देणारा गुगलवर सर्च केलात तर अनेक माझी व्याख्यानं मिळतील, पण तसं बोलण्यात काहीच अर्थ नाही. इथे मुलांना समजून घेणं आणि मुलांसारखं होणं ही कठीण गोष्ट असली तरी ती आपल्याला जमायला पाहिजे. तुम्हाला आरची आणि परशा माहीत असेल ना? माहीत आहे त्यांनी हात वर करा असं म्हणणार नाही. ज्यांना माहीत नाही त्यांनी हात वर करा. सगळ्यांनाच माहीत आहे. डबल टीबल बघितलं सर, त्यातले अनेक कलावंत आहेत ते माझे मित्र आहेत. परशाचा बाप माहित आहे ना? संभाजी तांगडे हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे. 4-8 दिवसापूर्वी आता घरी येऊन गेला कणकवलीला. जाम समर्थ म्हणून जालन्यातलं गाव आहे, त्या गावात तो राहतो. आम्ही गेलो होतो, 15 दिवस राहिलो होतो. अतुल पेटे माझा मित्र आहे, तर ते नाटक बसवायला आम्ही विना जामकरने काम केलं होतं. अभिनेत्री पर्ण पेटे माहित आहे ना नाव? अभिनेत्री नाही माहित असेल आणि मुलांना अभिनेत्री लोकप्रिय आहे. तर तिचे वडील मोठे नाटककार आहेत अतुल पेटे. तर आम्ही तिथे गेलो होतो. तर त्या खेडेगावातली अनेक मुलं संभाजी तांगडेसह त्या कुठला पिक्चर तो आरची आणि फरशाचा, हा सैराट, हे मला माहित होतं, तुमच्याकडून विचारून घ्यायचं होतं. हा आयुष्यात सगळं करा पण सैराट होऊ नका. सैराट व्हायचं नाही, बाकी सगळं कर. सैराट व्हायला वेळ आहे, आधी शिका, नोकरी करा, मग प्रेमात पडा. प्रेमात पडणं वाईट नाही, पण ते कधी पडायचं यालाही एक वेळ असते. तर या पद्धतीने तुम्ही कसा विचार करता आणि कोणासोबत राहता हे महत्वाचं आहे. ज्या मित्रांची संगत तुम्ही करता त्यानुसारच तुम्ही घडत असता. तुम्ही समजलात की आपल्यापेक्षा बुद्धीने लहान आहे आणि तो आपलं ऐकतो आणि त्याचं नेतृत्व त्या सगळ्या लोकांचं तुम्ही करायला गेला तर तुमची बुद्धीच खाली येणार. आणि आपल्यापेक्षा बुद्धीने जास्त आहे त्यांच्या सहवासात तुम्ही राहिला तर आपोआप त्याच्या पुढे जाणार. हे लक्षात घ्या. तर आपली संगत महत्वाची असते, आपला विचार महत्वाचा असतो आणि आपलं सौजन्यही महत्वाचं असतं. बोलण्याचं, तुम्ही बोलत असताना, तुम्ही वागत असताना तुम्ही कोण आहात असं लक्षात येता नाही, तुम्ही माणूसच आहात एवढंच लक्षात यायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की या जगातल्या कोणावर विश्वास ठेवू नये तर तो कवींवर ठेवू नये. त्याचं कारण असं, हे दाढीवाले कवी असतात, झब्बा घालणारे कवी असतात सगळे, तर त्यांची मला सगळ्यात भीती वाटते. ते आधी माणूस वाटत नाही,
ते काहीतरी विदूषकासारखं घालून येतात आणि गाऊन येऊन कविता दाखवतात. मला असं वाटतं की चांगला कवी तो चांगला दिसायला पाहिजे ना, साधा दिसायला पाहिजे. तर हे असं चित्र विचित्र दिसणारे कलावंत असतात, त्यांच्याबद्दल सावध राहायला पाहिजे असं काळ. तुम्ही जेवढे साधे राहाल तेवढे तुम्ही मोठे व्हाल. आणि आपल्याकडली गोष्ट अशी आहे की संवाद नावाची गोष्ट हरवलेली आहे. आता आपल्याकडे मोबाईल नावाची जे काही आलेलं आहे, म्हणजे मोबाईल वाईट नाही, काळानुसार जी जी गोष्ट येते त्याचा वापर आपल्याला चांगला करता यायला पाहिजे. पण मोबाईलने संवाद हरवलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा 4 लोक एकत्र येतो तेव्हा एक तासभर एकत्र असतो, तेव्हा 5-10 मिनिटं तरी आपण बोलत नाही, कारण 4 लोक सगळेच मोबाईलमध्ये असतो. मी एकदा थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वरला गेलो होतो. माझा तिथे कार्यक्रम होता आणि ज्या हॉटेलला माझी सोय केली होती तिथे जेवायला खाली बसलो होतो. आमच्या बाजूला ते आयोजकांपैकी एक होता आणि आमच्या बाजूला नवीन लग्न झालेली मंडळी फिरायला आली होती. समोर लग्न झालेली मुलगी होती आणि लग्न झालेला मुलगा होता. जवळजवळ 15 मिनिटं दोघंही मोबाईलमध्येच होते. अरे मोबाईलमध्ये तुम्हाला जर राहायचं होतं ते एवढे लांबून कशाला आलात? दिवस नवे आहेत, किमान बोला तरी ना. तर मानसिक स्थिती मोबाईलने, सोशल मीडियाने पूर्ण ताब्यात घेतलेली आहे. आणि अशा काळात मुलं, आम्ही आता विलास परब म्हणून ॲडव्होकेट आहेत, तुम्हाला माहीत असतील, कणकवलीतले प्रसिद्ध, त्यांना आम्ही व्याख्यान द्यायला सांगतो मोबाईलचे विश्वाबद्दल, की मुलांचा मोबाईल आणि ते सोशल मीडियाने एवढा ताब्यात घेतलेला आहे की आई आपली मोबाईल देत नाही आपल्याला वाचायला, म्हणून काही मुलांनी बातमी आली होती तो मोबाईल आईच्या डोक्यात घालून आईला रक्तबंबाळ केलेला आहे. अशा स्थितीत, अशा संभ्रमाच्या काळात आपण वावरत असताना आपला मेंदू आपल्याच ताब्यात पाहिजे. तो मोबाईलच्याही ताब्यात नको आणि दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात देता नाही. जोपर्यंत तुमचा मेंदू तुमच्या ताब्यात आहे तोपर्यंत उत्तम शिकू शकता आणि उत्तम कलेच्या माध्यमातून पुढे जाऊ शकता. मला इथे तुम्ही बोलवलात त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.